नमस्कार सर्वांना. वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. तर वटपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला आज कथा सांगणार आहे. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राज्य होता. त्याला सावित्री कन्या होती. ती अतिशय सुंदर व गुणी होती. सावित्री पोर झाल्याने तिला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान राजकुमारची निवड केली. शत्रूकडून हारल्यामुळे तो जंगलामध्ये आपल्या पत्नीसह राहू लागला. काही काळाने सत्यवानाचा मृत्यू 3 दिवसावर आला होता. तेव्हा सावित्रीने 3 दिवस उपवास केले व सावित्री व्रत केले. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाताना सावित्री त्याच्या सोबत गेली. लाकूड तोडताना त्याला घेरी आली व तो खाली पडला. यमधर्म तिथे आला. सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमामागे आपल्या पतीसह जाऊ लागली. यमाने खूप वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले. तिने नकार दिला. यमाने कंटाळून सावित्रीला पती सोडून 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले. पुत्र व्हावा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हणाले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा स्त्रिया करतात व वटसावित्री व्रत करतात.